या प्रकारे आपण सगळी गाणी ऐकलेली आहेत. आज डेंजर झोन हा प्रकार नाही आहे. मार्कांच्या हिशोबाने आणि आलेल्या मतांच्या नुसार बॉटम 2 कोण आहे दोन्हीकडे आपण पाहिलेलं आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा ह्या बॉटम 2 मधलेच कोणतरी आज बाहेर जातील हेही सांगता येत नाही. कारण अजून मार्कांची आणि आलेल्या मतांची टॅली होऊन रिझल्ट आपल्या समोर आलेला नाहीये. पण आता ती वेळ आली आहे शेवटचा निकाल जाणून घ्यायची. त्यामुळे काहीही होऊ शकते. विश यू ऑल द बेस्ट. स्क्रोल प्लीज. ऋतुजा लाड. ये ऋतुजा. ऋतुजा, अनफॉर्च्युनेटली स्क्रोल तुझ्या चेहऱ्यावर थांबलेला आहे. पण मी खरं सांगू का, आज कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून मी खूप रिलॅक्स्ड आहे. कारण मला माहिती आहे की अगदी पुढचा एपिसोड कॉलबॅकचा एपिसोड आहे. आणि त्यामुळे आज जे कोण इकडनं बाहेर जाणार आहे त्यांना अगदी इमिजिएट संधी आहे, इमिजिएट ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि तुझं गाणं एवढं आवडतंय सगळ्यांना आणि खास करून परीक्षकांना तू एवढं इम्प्रेस केलेलं आहेस. त्यामुळे तुझी मला फारशी काळजी वाटत नाहीये. मला कुठेतरी असं आतमध्ये वाटतंय की तू परत या कार्यक्रमात निश्चित येशील. आणि म्हणूनच आजच्या या निकालाचं मी वाईट नाही वाटून घेणार आहे. बिकॉज आय एम एक्सपेक्टिंग यू बॅक हिअर. थँक्यू. पण तुला काही सांगायचंय ऑडियन्सना, तुझ्या काही मित्रांना काही सांगायचंय? जरी उद्या कॉलबॅकचा एपिसोड असला तरी आज म्हणजे सपोज हा प्रवास इथपर्यंत असला माझ्यासाठी किंवा काही, तर खूप मी मिळवलं आहे ह्या प्रवासाने. की सारेगमपमुळे मला एक सेल्फ कॉन्फिडन्स आला की मी एक चांगली गायिका आहे आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. आणि परीक्षकांचं मार्गदर्शन वगैरे खूप मला गायडन्स मिळाला त्यांच्यामुळे. आणि सलील दादा, थँक्स अ लॉट. एवढं माझ्या गाण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली तुमच्यामुळे. आणि अवधूत दादाच्या आजच्या कॉम्प्लिमेंटमुळे म्हणजे जरी आज हा निकाल लागला असेल तरी मी सगळं कांट एक्सप्रेस असं झालंय. तर आणि खूप मिळवलंय मी ह्या प्रवासाने. हे सगळे चांगले मित्र मैत्रिणी आणि दॅट्स इट. तुम्हा सगळ्यांचं प्रेम. चालेल. काय माहिती की ती इतकी गोड आहे की ती आत्ता बोलताना पण तिला असं वाटतं की मी ठीक बोलते ना, बरोबर बोलते. ती तेच म्हणाली मला आता. हो ना, म्हणाली की नाही मी इतकं चांगलं ओळखतो पण तिला की ती आत्ता असंच म्हणजे मी असंच बोलायला पाहिजे, मी काहीतरी विचित्र नाही ना बोलत आहे ती. तर मी पु ल देशपांडेंचं एकदा एक वाक्य वाचलं होतं की या जगात 100 पैकी 99 लोक लबाडत असतात, पण उरलेला एक माणूस असतो ना तो जग चालवत असतो. तर ही उरलेल्या एक मधली. बाकी मला गाण्याविषयी तुझ्या जे जे वाटतं ते मी त्या वेळेला सांगितलेलंच आहे की इतकं मला आवडतं गाणं की असं दिसतं ना की पुढे जाऊन काय बनणार आहे हे तुझ्या प्रत्येक गाण्यातनं कळतं. तू इतकी लहान आहे सत्ता, तर अजून 5-10 वर्षानंतर आम्हाला तुझे कार्यक्रम ऐकायला यायचंच आहे. आणि जसं पल्लवी म्हणले की लगेच उद्या परत तुझं गाणं ऐकायचं, याचा खूप आनंद आहे की लगेच आता उद्या ऋतुजाचं गाणं आहेच. पण सगळ्यात महत्वाचं काय असेल तर अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हे लक्षात ठेव. तुझा करिअर खूप मोठा आहे, पण मगाशी मी तू म्हणलीस तीच खरीच कमेंट आहे की मला म्हणजे ह्या मंचाच्या बाहेर गेल्यानंतर देखील जर का तुझा आवाज, तुझी गायकी जर का आमच्या बरोबर राहते तर मला वाटतं त्याच्याहून जास्त मोठं सर्टिफिकेट काही नाही. आणि ज्यावेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खरोखर अभिषेकींची गाणी ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला तुझा चेहरा समोर येतो. ही खरी कमेंट आहे तुझ्यासाठी आणि तुला खूप खूप आशीर्वाद. आणि गायिका तू चांगली आहेस, खूप चांगली गायिका होशील, पण माणूस म्हणून तुझी आहेस, तुझी व्यक्ती म्हणून तुझी आहेस, ज्याचं एवढं सगळे लोक कौतुक करतात, तर तशीच राहा, अजिबात बदलू नकोस. तुझ्यातला चांगुलपणा आणि माणुसकी अशीच टिकवून धर, असे तुला आशीर्वाद आहे.
तुझ्या एक छोटं गिफ्ट आहे तुझ्यासाठी. ऑल द बेस्ट.